विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टेन्स शिकत आहोत. टेन्स, व्हॉट इज टेन्स? टेन्स म्हणजे काळ. अ पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम इज कॉल्ड टेन्स. एक विशिष्ट कालावधी म्हणजे काळ. देर आर थ्री मेन टेन्सेस. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. काळ मुख्य तीन आहेत. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. तीन मुख्य काळ आहेत. तेव्हा त्या काळांचे देर आर 12 काइंड्स ऑफ टेन्स. एकूण 12 प्रकार आहेत. ते 12 प्रकार कोणते? सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तेव्हा समजून घेऊया काळ नेमकं काय असतं. तर काळ हे विशिष्ट कालावधी दर्शवण्यासाठी क्रियापदाची वापरण्याची पद्धत म्हणजे काळ. क्रियापदाला वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला वापरून एक विशिष्ट कालावधी दर्शवता येतो. काळ मुख्य तीन आहेत, तेव्हा त्यांचे प्रकार 12 आहेत. या 12 प्रकारांना आपण आता समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण आजच्या तासाला सिंपल प्रेझेंट टेन्स पाहत आहोत. तेव्हा आधी याची काळ संबंधी असलेल्या महत्त्वाच्या गोष्टीची आपण चर्चा करूया. काळ समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याकडे केस डायग्राम परफेक्ट पाठ पाहिजे, सर्वनाम पाठ पाहिजे, वर्ब्स पाठ पाहिजे, म्हणजे क्रियापदे पाठ पाहिजेत. तेव्हा आपल्याला काळ समजायला मदत होईल. तेव्हा आपल्यासाठी सर्वांना क्रियापद दिली होती, ते क्रियापद पाठ असतील तेव्हा आपल्याला काळ समजायला मदत होईल. तर काळ नेमका कसा वापरायचा, काळ कसा सोडवायचा, परीक्षेमध्ये परिप्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात ते आपण पाहूया. सर्वप्रथम आपण प्रेझेंट टेन्स मधील सिंपल प्रेझेंट टेन्स पाहूया. ऍक्च्युली सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये 4 प्रकार आहेत. सिंपल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर आपण या काळाचं वर्गीकरण कसं करतो हे पहा. या काळाचं वर्गीकरण आपण 3 सुरुवातीला सिंपल टेन्सेस घ्यायचे. 3 सिंपल टेन्सेस घ्यायचं. 3 सिंपल टेन्सेस नंतर 3 कंटिन्युअस टेन्सेस पाहायचंय. 3 कंटिन्युअस टेन्सेस झाल्यानंतर 3 परफेक्ट टेन्सेस पाहायचं आणि शेवटी परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस जे 3 राहिलेले आहेत ते पाहायचं. या क्रमाने आपण टेन्स पाहणार आहोत. तर पाहूया सर्वप्रथम सिंपल प्रेझेंट टेन्स. तुम्हाला सांगितलं टेन्स शिकण्यासाठी आपल्याकडे मूलभूत गोष्टी आवश्यक काय आहेत. तर टेन्स समजून घेण्यासाठी आपल्याकडे सर्वप्रथम क्रियापदे पाठ पाहिजे आहेत. क्रियापदानंतर केस डायग्राम आपल्याला पाठ असायला हवं. त्यानंतर पार्ट्स ऑफ स्पीच ची सुद्धा आपल्याला पूरक माहिती पाहिजे, तेव्हा टेन्स समजायला सोपं जाईल. यानंतर पाहूया. सर्वप्रथम आपण काळ घेऊया सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ 12 प्रकारातला हा पहिला प्रकार. साधा वर्तमान काळ याला शिकत असताना यांची काही सूत्रे आहेत. फॉर्म्युला S प्लस V1 प्लस O साधा आणि शॉर्ट फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याला दुसऱ्या पद्धतीने आपल्याला वाचता येतं. S प्लस MV1 प्लस O याही पद्धतीने वाचता येतं. अगदी शॉर्ट मध्ये आणि सरळ आपण हे सूत्र पाठ करायचं आहे.
एस प्लस व्ही वन प्लस ओ. लक्षात घ्या. तर सर्वप्रथम आपण एस म्हणजे काय याच्याकडे जाऊया. व्हॉट इज एस? एस मीन्स सब्जेक्ट. व्हॉट इज सब्जेक्ट? सब्जेक्ट मीन्स कर्ता. व्हॉट डू मीन कर्ता? कर्ता नेमकं काय असतो? पहा, लक्षात घ्या. एस मीन्स काय सांगितलं? सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. कर्ता अधिक V1 म्हणजे V मीन्स वर्ब. V1 मीन्स वर्ब फॉर्म 1. क्रियापदाचे पहिले रूप म्हणजे क्रियापद 1 अधिक ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. हे लक्षात घेऊया. पहा, कर्ता म्हणजे नेमका काय असतो? कर्ता वाक्यातील क्रिया करणारा म्हणजे कर्ता. क्रियापद, क्रियापद ज्या शब्दातून क्रिया व्यक्त होते त्याला क्रियापद म्हणायचं. आणि कर्म ज्याच्यावर क्रिया घडते, ज्याच्यासाठी क्रिया घडते म्हणजे कर्म. आता सूत्र पाहिलं आपण. एस प्लस व्ही वन प्लस ओ हे सूत्र परफेक्ट पाठ करायचं. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स? देन टेल. That is S plus V1 plus O. That's it. कर्ता प्लस क्रियापद प्लस कर्म. आता पाहूया सिंपल प्रेझेंट टेन्स मधले नियम. सिंपल प्रेझेंट टेन्स केव्हा वापरतात? पहा, S प्लस V1 प्लस O यामध्ये काय होईल? S आणि ES प्रत्यय लावण्याचा याच्यात नियम आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स पाहूया पहिल्यांदा आपण. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये क्रिया साधी दर्शवली जाते. या सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये त्रिकालबाधी सत्य घटना दर्शवल्या जातात. ते कसं काय? तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये त्रिकालबाधी सत्य घटना यांचा समावेश आहे आणि दैनंदिन जी सवय आहे याचा समावेश आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स नेमका कसा ओळखायचा आणि कसा सोडवायचा? पहा, आय गो टू स्कूल या वाक्यामध्ये आय कोण आहे? सब्जेक्ट. गो इज अ वर्ब अँड टू स्कूल इज अ ऑब्जेक्ट. स्कूल काय? ऑब्जेक्ट आहे. या वाक्यामध्ये आय गो टू स्कूल मूळ क्रियापद तसंच आहे, परंतु या वाक्याकडे जाऊया. ही गोज टू स्कूल. पहिल्या वाक्यात काय? आय गो टू स्कूल. दुसऱ्या वाक्यात काय? ही गोज टू स्कूल. फर्स्ट इन सेंटेन्स मेन वर्ब गो. ओके. The second sentence goes. What is difference as there two sentences in? First sentence in go, second goes. Fine. The rule of grammar. Listen carefully. समजून घ्या, काळजीपूर्वक ऐका. क्रियापद ज्यावेळेस येईल त्या क्रियापदाला कधी एस लागलेला असेल, कधी ईएस लागलेला असेल. हे एस आणि ईएस केव्हा लावायचं? सर्वप्रथम लक्षात घ्या. साध्या वर्तमान काळामध्ये, साध्या वर्तमान सूत्र माहिती आहे, एस प्लस व्ही वन प्लस ओ. साध्या वर्तमान काळात जर कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल तेव्हाच आलेल्या क्रियापदास एस किंवा ईएस प्रत्यय लावतात. काय सांगितलं? साध्या वर्तमान काळामध्ये कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल तेव्हाच आलेल्या क्रियापदास क्रियापदाच्या नुसार एस किंवा ईएस प्रत्यय लावतात. आता कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी नेमकं काय? हा एक भेद समजून घेऊया आणि मग पुढे जाऊया. केस डायग्राम आपल्याकडे पाठ असेल. केस विभक्ती प्रत्यय लावणे, षष्ठी, प्रथमा, द्वितीया हा डायग्राम पाठ असावा. सांगितलं
की त्याच्यामध्ये काय आहे, प्रोनाउन्स आहे. हाऊ मेनी प्रोनाउन्स? देर आर 8 प्रोनाउन्स विच देर आय, वी, यू, ही, सी, इट and they. There are 8 pronouns. In 8 pronouns divided into 3 parts. One is a first person, second person, and third person. What do you mean first person? That is Pratham Purush. Second person, that is Ditiya Purush. Third person, that is Tritiya Purush. आता हे प्रथम पुरुष काय आहे? तर प्रथम पुरुष म्हणजे जो बोलणारा असतो त्याला प्रथम पुरुष म्हणायचं. सेकंड पर्सन द्वितीय पुरुष कशाला म्हणायचं? ज्याला बोललं जातं तो द्वितीय पुरुष किंवा द्वितीय पर्सन, सेकंड पर्सन. आणि ज्याच्या विषयी बोललं जातो तो थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुष. जसं की मी कोण आहे? मी मीन्स आय काय आहे? आय फर्स्ट पर्सन आहे. आयचं अनेक वचन काय? वी, वी सुद्धा फर्स्ट पर्सन आहे. सेकंड पर्सन यू, तू. सेकंड पर्सन यू, तुम्ही. यू फर्स्ट इज ए सिंग्युलर, सेकंड यू इज ए प्लुरल. यू, तू, यू, तुम्ही, सेकंड पर्सन. अँड थर्ड पर्सन ही, तो, सी, ती, इट, ते, दे, ते. हे आहेत तृतीय पुरुष, थर्ड पर्सन्स, ज्यांच्याविषयी बोललं जातं. फॉर एक्झाम्पल, ही गोज टू स्कूल, ही गोज टू स्कूल. तो शाळेत जातो, ती शाळेत जाते. ते इथे अवेलेबल नाही, त्यांच्याविषयी आपण बोलतोय. मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही ऐकताय, मी सांगतोय, मी फर्स्ट पर्सन. आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही म्हणतो, आम्ही बोलतोय म्हणजे आम्ही फर्स्ट पर्सन. तुम्ही ऐकताय म्हणजे तुम्ही सेकंड पर्सन. वी, आय इज ए सिंग्युलर, वी प्लुरल. आय आणि वी काय करतायत? बोलतायत. आणि यू ऐकतो. यू कोण आहे? सेकंड पर्सन. आय, वी फर्स्ट पर्सन. आणि ज्यांच्याविषयी बोललं जातं ते थर्ड पर्सन म्हणजे ही, सी, इट, दे. हे सर्व थर्ड पर्सन आहेत. आता ह्याच्यात वर्गीकरण करूया. आय फर्स्ट पर्सन सिंग्युलर, वी फर्स्ट पर्सन प्लुरल, यू फर्स्ट सेकंड पर्सन सिंग्युलर, यू सेकंड पर्सन प्लुरल, ही, सी, इट. लिसन केअरफुली वन्स अगेन. ही, सी, इट, थर्ड पर्सन सिंग्युलर, अँड दे थर्ड पर्सन प्लुरल. आलं का लक्षात? काय सांगितलं? ही, सी, इट हे एक वचन तृतीय पुरुषी कर्ते आहेत. दे हे थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुषी अनेक वचनी कर्ते आहेत. त्यामध्ये आता सांगितलं की एस आणि एस कधी लावायचं? मग जर करता तृतीय पुरुषी एक वचनी म्हणजेच कोण कोण असावा? ही, सी, इट यांच्यापैकी जरी कुणी दिसलं तेव्हाच क्रियापदाला क्रियापदानुसार, आपल्या मनानी नाही, क्रियापदाच्या नुसार काय लावायचंय? एस, ईएस लावायचंय. डायरेक्ट एस, ईएस लावू शकत नाही. एस, ईएस लावण्याच्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. प्रत्येक क्रियापदास कधी लावतात एस, ईएस? पहिल्यांदा काळ कोणता असावा? साधा वर्तमान असावा, सिंपल प्रेझेंट टेन्स. तेव्हाच क्रियापदाला एस, ईएस लागतं. अधिक वाक्यामध्ये करता तृतीय पुरुषी एकवचनीच असावा, पैकी ही, सी, इट यांच्यासारखं किंवा एखादे विशेष नाम सचिन, मंगेश, दिनेश, लता एक्सेट्रा, तेव्हाच एस किंवा ईएस लावतात. अधिक एस, ईएस डायरेक्टली लावत नाहीत, तर क्रियापद पाहून लावतात. जसं या वाक्यामध्ये आपण लावलं ही गोज टू स्कूल, इथं आपण ईएस लावलं. काय लावलं? इथं ईएस लावलेला आहे. एस, ईएस लावण्याचे नियम लक्षात घ्या. जसं या वाक्यात पहा, ही टेल्स अस
स्टोरी. साधे वाक्य आहेत, सरळ वाक्य आहेत, समजून घ्या. ही गोज टू स्कूल. या वाक्यात काय झालं? GO मूळ क्रियापद आहे, ह्याला ES लागलं. या वाक्यात पहा, ही टेल आहे, इथं चुकलेलं आहे. आता इथं काय लागेल? टेल्स. म्हणजेच ही टेल्स अ स्टोरी. आता लक्षात घ्या, या पहिल्या वाक्यात प्रत्ययच लागला नाहीये. का लागला नाही? पहिल्या वाक्यातला सब्जेक्ट कोण आहे? आय आहे. आय सब्जेक्ट कसा आहे पहा. आय सब्जेक्ट कोण आहे? प्रथम पुरुष आहे. प्रथम पुरुष एकवचनी असो किंवा अनेक वचनी असो, त्याच्याशी संबंध नाही. फक्त आपला संबंध SES लावण्याशी कोणाशी आहे? SES तेव्हाच लावायचं जेव्हा वाक्यामध्ये कर्ता तृतीय पुरुष एकवचनी असेल. उदाहरणार्थ ही इथं आहे, त्याच्यानंतर इथे ही आहे, यांच्यापैकी म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यांपैकी इथं आहे. अधिक काळ कोणता असला पाहिजे? सिंपल प्रेझेंट टेन्स असला पाहिजे. तेव्हाच कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी आहे. आलेल्या क्रियापदाला इथं गो आलेला आहे. GO गो मध्ये ES का लावलं? तर क्रियापदाच्या शेवटी जर O असेल तेव्हा ES लावतात. आणि या क्रियापदाच्या शेवटी O नाहीये, फक्त S लावला आपण. हेही महत्वाचं आहे. आणि ह्या दोन्ही वाक्यामध्ये क्रियापदाला इथे S लावलं आणि इथे ES लावलं. का लावलं? तर पहिल्यांदा आपण हे सांगू शकतो, कर्ता इथे कोणाही आहे, इथे कर्ता कोणाही म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता असल्यामुळे क्रियापदाला इथे ES लावलं. ESच का लावलं? तर मूळ क्रियापद गो आहे, GO, आणि कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी आहे, अधिक शेवटी O आहे क्रियापदाच्या, म्हणून ES लावलं. आणि इथं तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता ही आहे, मूळ क्रियापदाच्या शेवटी O नाही, आणि म्हणून फक्त S लावला. म्हणून ही टेल्स अ स्टोरी असं असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स होईल. हे सर्वप्रथम लक्षात ठेवायचं आहे. ओके, दॅट्स इट. डू यू अंडरस्टँड? What is the formula of simple present tense? Once again repeat. S plus V1 plus O. What is the rule of grammar in the simple present tense? Attach at with the verb S or ES. Fine. This is rule of grammar. When, then subject is available in the sentence that is third person singular, like one of the he, she, it. Then attach the with verb S or ES. That's it. आता आपण हे समजून घेतलं. साध्या वर्तमानात S आणि ES कधी लावायचे अत्यंत महत्वाचं आहे. ते कधीही विसरायचं नाही. SES कधी लावायचं पक्क लक्षात ठेवा, तेव्हा वाक्य करताना समजायला मदत होईल. आता साधा वर्तमान कधी असतो? साधा वर्तमान त्रिकालवादी सत्य असेल तर साधा वर्तमान असतो. त्रिकालवादी सत्य म्हणजे काय? जगातील कटू सत्य जर वाक्यामध्ये दर्शवलेले असेल तर ते वाक्य निश्चितच साधा वर्तमानच असते किंवा साध्या वर्तमानातच कटू सत्य दर्शवले जाते. उदाहरणार्थ, द सन राइजेस इन द ईस्ट अँड सेट्स इन द वेस्ट. या वाक्याकडे जाऊया. हे वाक्य बघा. द सन, सूर्य, राइजेस इन द ईस्ट. राइज हे मूळ क्रियापद आहे, त्याला एस लावला. क्रियापदाच्या शेवटी जर ई असेल त्याला सुद्धा फक्त एस लावायचं. तेव्हा द सन हे सिंग्युलर सब्जेक्ट आहे, थर्ड मध्ये बसतं. द सन राइजेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेस उगवतो, उगवत आहे असं नाही, उगवतो इथे. अँड सेट्स इन द वेस्ट, आणि पश्चिमेस काय करतो? मावळतो. ही सत्य आणि कटू सत्य घटना आहे, क्रम आहे. त्यामुळे याला आपण युनिव्हर्सल ट्रूथ म्हणूया, त्रिकालवादी सत्य. तेव्हा हे वाक्य कुण्या काळात असतात? साध्या वर्तमान काळात. जसं की इथं सांगितलं, 2 and 2 make 4. 2 and 2 make 4. 2 आणि 2 4 बनतात, 4 होतात. जगाच्या कुठेही ठिकाणी जावा, 2 आणि 2 4च असतात. हे कटू सत्य साध्या वर्तमानात सांगितले जाते. एखाद्याची सवय असेल,
एखादे रूल ऑफ सायन्स असेल, शास्त्रीय नियम असेल, ते सुद्धा साध्या वर्तमानात सांगितले जाते. तर साधा वर्तमान कसा असतो? साध्या वर्तमानात कोणती वाक्य असतात? तर साध्या वर्तमानात सत्य घटना असते, साधी क्रिया दर्शवली जाते आणि रूल काय आहे ते लक्षात ठेवायचं. व्हॉट इज द रूल ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स? The rule of simple present tense at the es when then the subject is available in the sentence third person singular, one of the like he, she, it. Okay, do you understand? Okay, we are going to ahead of the sentences. Okay, translate the sentences. First, we eat we eat mangoes. We eat mangoes. या वाक्यामध्ये आपण एस लावलेला नाही किंवा ईएस लावलेला नाही, फक्त ईट असं का केलं? तर वाक्यामध्ये कर्ता कसा नाही एवढंच लक्षात ठेवायचं. कर्ता कसा नाही? तृतीय पुरुषी एक वचनी कर्ता नाही, आणि म्हणून आपण या ठिकाणी मूळ क्रियापद तसंच ठेवले. मात्र या वाक्याकडे जाऊया. सी ड्रिंक टी. वाक्याचं निरीक्षण करा. वाक्य चुकलंय की आलंय हे पहा. सी ड्रिंक टी, वाक्य चुकलेलं आहे. का चुकलं? वाक्यामध्ये सी ड्रिंक टी असं म्हटलंय. ह्या ड्रिंक मूळ क्रियापदाला घेतलंय. मूळ क्रियापदाला घेतलं असताना त्याला काय जोडलं नाही? एस किंवा ईएस लावायला पाहिजे. का लावायला पाहिजे? पुन्हा करता कसा आहे? तर वाक्यामध्ये तृतीय पुरुष एकवचनी आहे, म्हणून सी ड्रिंक्स पाहिजे. इथं मूळ क्रियापदाला फक्त एस लागेल. सी ड्रिंक्स टी. आता हे वाक्य ओके. तर एस एस कुठं लावायचं लक्षात घ्या. तर दे स्विम, ते पोहतात. याच वाक्यामध्ये मी म्हणलं राधा स्विम. आता करा. राधा स्विम, SWI मूळ क्रियापद ठेवले, परंतु राधा हे विशेष नाम आहे. आता याचा उलगडा करूया आपण. आता तुम्हाला एकच पाठ होईल, ही सी असेल तरच एस एस लागतं. आता इथे राधा आहे, मग काय लावायचं? क्रियापदाला लावायचंच का नाही प्रत्यय? आता इथं स्विम आहे, स्विम तसंच ठेवायचा का? नाही. या स्विमला सुद्धा प्रत्यय एस किंवा ईएस पैकी एक लागणारच आहे. का? तर राधा सुद्धा तृतीय पुरुष एकवचनी कर्त्यामध्ये मोडते, कारण ते विशेष नाम आहे. राधाचं प्रोनाउन काय आहे? सी, म्हणजेच थर्ड पर्सन सिंग्युलर. म्हणून राधा इथे काय होईल? स्विम्स. आता हे करेक्ट आहे. क्रियापदाला एस आणि एस केव्हा लावायचं लक्षात घ्यायचं. राधा स्विम्स केला आपण. आता आपण एखाद्या वाक्याला घेऊया. ती पत्र लिहिते. या वाक्याचं ट्रान्सलेशन करूया. ती पत्र लिहिते. सी राइट्स अ लेटर. काय होईल मग? सी राइट्स अ लेटर. राइट्स केलं. क्रियापद काय? मूळ WRIT, राईट. शेवटी ई आलाय आणि म्हणून फक्त इथे एस लावला. आता इथे एसच का लावला? पुन्हा क्रियापद करता कसा आहे? तृतीय पुरुषी एकवचनी, म्हणून सी राइट्स अ लेटर. दिस इज राईट. आता करूया. मी आणि तो शाळेत जातो. मी आणि तो. मी आणि तो. आय अँड ही goes to school. या वाक्याचं निरीक्षण करा. Observe this sentence carefully. I and he goes to school. Find the error in the sentence. What is the fault in the sentence? Refer the rules of grammar of simple present tense. I and he goes to school. This sentence is a wrong. Why? Because look carefully. I and he. I plus he means
plural. I, a plus he is equal to plural. So subject is a plural. No use, not to use the rule of SES with verb, because I plus he is equal to plural subject. या वाक्यामध्ये पहा, I and he, मी आणि तो, मी आणि तो, I and he म्हणजे अनेक वचन झाले, म्हणून या क्रियापदाला ES लागत नाही. आपला नियम काय, करता कसा पाहिजे, एकवचनी. एकवचनी नुसतं नाही चालणार. कसलं एकवचनी, तृतीय पुरुषी एकवचनी. तसा तर आय पण एकवचनीच आहे, पण तो कसा एकवचनी आहे, प्रथम पुरुषी. तसा तर यू पण एकवचनी आहे, कारण तो कसा आहे, द्वितीय पुरुषी आहे. पण आपल्याला कसा करता पाहिजे एकवचनी, तृतीय पुरुषी एकवचनी पाहिजे आहे. तेव्हा इथे ही जरी आलेला असला, याच्या आधी कोण आहे, आय. आय अधिक ही बरोबर अनेक वचन होईल, म्हणून मूळ क्रियापद तसाच ठेवायचा आहे. या वाक्याकडे जाऊया. नितीन्स फादर. पहा, नितीन्स फादर, नितीनचे वडील आंबे विकतात. नितीनचे वडील काय विकतात, आंबे विकतात. नितीन्स फादर सेल्स मँगोज. इथं सेल्स केलं. तुम्ही म्हणाल होता तरी सांगितलं सर, आय अधिक ही बरोबर अनेक वचन होतं. इथं तर नितीन आणि त्याचे वडील आलेत की. निरीक्षण करा वाक्याचं, केअरफुली लुक द सेंटेन्स. नितीन्स फादर, नॉट नितीन, नो नितीन, नितीन्स फादर. अपॉस्ट्रॉफी एस आहे इथं. नितीन्स फादर म्हणजे नितीनचे वडील, नितीन नाही, नितीनचे वडील. नितीन्स फादर सेल्स. सेल्स बरोबर आहे, वाक्य बरोबर आहे. का बरोबर आहे, तर इथं विकणारा एकटाच आहे. कोण, फादर. कोणाचे आहेत, नितीन्स. नितीन नाही, नितीन आंबे विकत नाही, तर नितीनचे वडील विकतात. याचा वडील कशी करतात, तृतीय पुरुषी एकवचनी. म्हणून नितीन्स फादर सेल्स मँगोज. दिस इज राईट. तर आलं लक्षात सगळ्यांच्या. सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट कधी होतो, कसा होतो, त्याचे नियम काय आहेत हे पाठ करा. त्याच्यापूर्वी ज्यांना हे लक्षात येत नसेल त्यांनी क्रियापद पाठ करा, केस डायग्राम पाठ करा, प्रोनाउन्स समजून घ्या आणि सांगितलेले नियम लक्षात घ्या. ऑटोमॅटिक, सावकाश, शिस्तबद्ध तुम्हाला वाक्य समजायला मदत होईल. यात काही शंका नाही. काही शंका असतील तर विचारत चला. सिंपल प्रेझेंट टेन्स. व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स, एस प्लस V1 प्लस O. That's it. Okay.